नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याला गेल्या सुनावणीत न्यायालयानं 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर दुसऱ्या गुन्ह्याबाबत न्यायालय सुनावणी पार पडली. तेव्हा 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आता ही पोलीस कोठडी संपल्यानंतर अशोक खरात प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये न्यायालयानं अशोक खरातला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर एसआयडीनं अशोक खरातला दणका दिलाय. नेमकं आजच्या सुनावणीत काय घडलं आणि एसआयडीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी या प्रकरणात आतापर्यंत काय भूमिका मांडली आहे, तपासात आतापर्यंत काय काय कारवाई करण्यात आली आहे, याबाबत एसआयडीनं या प्रकरणातल्या तपासासंदर्भात काय माहिती दिली आहे, ते सगळं या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र नेमका मुद्दा काय. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. जर तुम्ही नेमका मुद्दा काय यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर ते लगेच करा. एसआयटीकडून भोंदू अशोक खरात याच्या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. अशोक खरात प्रकरणात 17 मार्चला पहिला गुन्हा दाखल झाला, तर 20 मार्चला एसआयटीकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला. त्यानंतर दाखल झालेल्या 8 गुन्ह्यांचा एसआयटीकडून सध्या तपास सुरू आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या 24 जणांच्या एसआयटी पथकाकडे सध्या 9 गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. खरात याच्यावर नाशिक आणि अहिल्यानगर मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेत. त्यातील 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे आहेत. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक खरात यान दैवी शक्तीचा बनाव रचून आणि अंधश्रद्धा पसरवून अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलंय. महिला लैंगिक अत्याचाराच्या सर्वच्या सर्व 8 गुन्हे आणि एक फसवणुकीचा गुन्हा हे आता एसआयटीकडे तपासालाय. आजपर्यंतच्या तपासादरम्यान 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडे विचारपूस करण्यात आली आहे. साक्षीदारांकडे आणि पीडितांकडे चौकशी केल्यानंतर आरोपी खरात हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना भीती दाखवत होता. खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजाविधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता. महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा भासवत होता. महिलांना त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांच्या बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याच पद्धतीनं ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हात चालाकीन स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत समाजामध्ये सातत्यानं अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत होता, असं निष्पन्न झालंय. श्रद्धेचा गैरफायदा घेऊन चिंचोके आणि खडे देऊन पैसे उकळणं आणि धमकावून शोषण करणं अशी त्याची गैरपद्धती होती. लोक काय म्हणतील या भीतीनं गप्प बसलेल्या अनेक पीडित महिला आता धैर्यानं पुढे आल्यात. या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारांची दखल आता ईडीनं घेतली आहे. एसआयटीकडून या प्रकरणाची आवश्यक ती माहिती मागवण्यात आली होती आणि यापुढे देखील एसआयटीकडून ईडीला तपास कार्यात सहकार्य केलं जाणार आहे. पहिल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आता केवळ 40 दिवस शिल्लक आहेत. ठोस पुराव्यांच्या आधारे तपास अंतिम टप्प्यात आलाय आणि खरातला पुन्हा पोलीस कोठडीत घेऊन सखोल चौकशी केली जाणार आहे. तर सीडीआर संदर्भात शासन स्तरावर तपास सुरू आहे, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे. महिला अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात आरोपी अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याला दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीनं ताब्यात घेतलं. आरोपी अशोक खरात याच्यावर लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक शोषण करणं तसंच गुंगीच औषध घेऊन अघोरी कृत्य करणं असे आरोप या दुसऱ्या पिढीनं केलेत. वारंवार होणाऱ्या शोषणातून पीडिता गरोदर राहिली, तेव्हा खरातन तिला काही गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणला असंही या दुसऱ्या पीडितेनं सांगितलं. आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात होता. या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपल्यानंतर आज सुनावणीसाठी अशोक खरात याला हजर करण्यात आलं. मागील सुनावणीप्रमाणेच सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायमूर्ती BN इचपुराणी यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली. आरोपीचे वकील सचिन भाटे तर सरकारी वकील शैलेंद्र बागडे न्यायालयात हजर झाले. अशोक खरात प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशीही या सुनावणीसाठी न्यायालयात हजर होते. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर तुझं नाव काय असा प्रश्न न्यायाधीशांनी आरोपीला विचारला. आरोपीनं दोन्ही हात जोडून आपलं नाव सांगितलं. त्यानंतर आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी अशोक खरातला एसआयटीने दणका दिलाय. आता पुढील म्हणजे तिसऱ्या गुन्ह्यात आरोपीचा ताबा मिळावा
यासाठी SITने अर्ज केलाय आणि हा अर्ज मंजूरही करण्यात आलाय. उद्या पुन्हा एकदा आरोपी खरातला कोर्टात हजर केला जाणार आहे. आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे आरोपीला सेंट्रल जेलमध्ये दाखल केलं जाणार आहे. तिथून पुन्हा एकदा आरोपी खरात याचा ताबा SIT घेणार आहे. अशोक खरातला मध्यवर्ती कारागृहात हजर करण्याची आणि पुन्हा त्याचा ताबा घेण्याची कायदेशीर प्रक्रिया आजच पूर्ण करण्यात येते. आता शिर्डी पोलीसही भोंदू खरातचा ताबा मागणार आहेत. शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणात अशोक खरात हा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणातले 2 आरोपी आधीच अटकेत आहेत, तर कल्पना खरात ही अद्याप फरार आहे. जमीन गैरव्यवहार, बनावट खाती तसेच फसवणुकीच्या चौकशीसाठी शिर्डी पोलीस आता अशोक खरातचा ताबा घेतील. त्यामुळे खरातचा पाय हा आणखी खोला जाणार एवढं नक्की. या प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलीस देखील आतापर्यंत महिलांच्या अत्याचाराशी संबंधित 4850 इंटरनेटवर लिंक त्यांनी हटवली आहेत आणि 451 सोशल मीडियावरील अकाउंट कायमस्वरूपी बंद केली आहे. या सगळ्या प्रकरणात अत्यंत चीड आणणारी बाब म्हणजे अशोक खरातन त्याच्या नाशिकमधल्या कार्यालयात अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं, लैंगिक अत्याचार केला. एवढंच नाही तर तिथे असलेल्या CCTVमध्ये हे सगळं कैदही करण्यात आलं आणि त्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाली. महाराष्ट्र सायबर सेलन सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्याप्रकरणी अशोक खरात विरोधात FIR दाखल केलाय. हा गुन्हा माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67च्या अंतर्गत नोंदवण्यात आलाय. ज्या 4 वेगवेगळ्या सोशल मीडिया लिंकद्वारे हे व्हिडिओ प्रसारित केले जात होते त्यांच्या विरोधात तपास यंत्रणेने गुन्हा दाखल केलाय. मिळालेल्या माहितीनुसार भोंदू अशोक खराशी संबंधित 15 ते 17 अश्लील व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि पॉर्न साईटवर व्हायरल करण्यात आले होते. भोंदूबा अशोक खराच्या अश्लील व्हिडिओची 15 ते 20 रुपयांना विक्री करण्यात आली. काही प्रकरणांमध्ये तर हे व्हिडिओ पाहण्यास इच्छुक असलेल्या लोकांकडून प्रति व्हिडिओसाठी 20 ते 50 रुपये आकारले जात होते. अशी माहिती देखील आता समोर आली आहे. पैसे भरल्यानंतर ते व्हिडिओ इच्छित लोकांना पाठवले जात होते. मात्र या व्हिडिओच्या प्रसारामुळे अनेक पीडितांची ओळख आता उघड झाली आहे. त्यांच्या गोपनीयतेवर गंभीर परिणाम झालाय. याच प्रकरणी आता सायबर विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र सायबर प्रमुख यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला असून तपास वेगाने सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असंही त्यांनी नमूद केलंय. अशोक खरात आणि इतर काही सोशल मीडिया अकाउंट विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 67 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशोक खरातसोबत व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पीडित महिला या मानसिक धक्क्यात आहेत. अशोक खरात प्रकरणातल्या 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेटही घेतली आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या SIT कडून या महिलांना सावरण्याचा प्रयत्न होतोय. त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत अशी गवाही त्यांना देण्यात आली आहे. तसंच त्यांना नक्की न्याय मिळेल असं आश्वासनही देण्यात आलंय. पण या प्रकरणातल्या पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांनी दाखवलेली असंवेदनशीलता आणि त्या व्हिडिओच्या विकृतीतून चालवलेला धंदा हे सगळं संताप आणणार आहे. या संवेदनशीलता हरवत चाललेल्या लोकांवर लवकरात लवकर कारवाई होणं ही आवश्यक आहे. भोंदू खरात इतकेच या समाजकंटकांनाही शिक्षा होणं गरजेचं आहे. भोंदू खरातच्या पुढच्या सुनावणीत काय होईल याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. त्यामुळे आमच चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद.